शक्ती कुठं क्षमस्व, व्हिडिओ थांबला, परत रिपीट करतो. तर शक्ती कुठं वाया घालवतो? याचा विचार केला जातो. आपण रोजच्या जीवनामध्ये जगताना आपल्या देहाला कधीही स्वतःहून विचारत नाही. आत्मचिंतन या विषयावरती आपण अनेकदा सर्व गोष्टी वाचतो, पाहतो, पण त्या अंमलात काही आणत नाही. आणि का आणत नाही? कारण आपल्याला आपल्या देहाची ओळखच नाही. इथं एक गोष्ट अजून सांगायची आहे की षटचक्रांचा अभ्यास करताना किंवा सप्तचक्रांचा अभ्यास करताना फक्त आणि फक्त आपला स्वतःचा देह ऊर्जित अवस्थेत नेणं एवढंच काम आपल्याला करायचं आहे. ध्यान लावायचं, ध्यान करायचं, ध्यान असणं, कुंडलिनी जागृत होणं, कुंडलिनी जागृत करणं, या गोष्टींमध्ये वास्तविक माणसाने पडताच कामा नये. कारण मुळात तुमची स्वतःची शरीर, देह आणि वैचारिकता उत्तम असेल तर ह्या गोष्टींचा तुम्हाला आधार घ्यायची गरज लागणारच नाही. त्याचं कारण असं की कायम तुम्ही त्याच अवस्थेमध्ये राहाल ज्या अवस्थेमध्ये भगवंताला तुम्ही असावं असं अपेक्षित आहे. तुकाराम महाराज मुखाने पांडुरंगाचं नामस्मरण करायचे. आपण तुकाराम महाराजांचा फोटो बघतो, पण कधी ते ध्यानाला बसलेले आहेत असा फोटो आहे का? असेल, कोणी काढला असेल, पण तुकाराम महाराज ध्यानाला बसलेले आहेत, पद्मासनात ध्यानाला बसलेले आहेत असं आहे का? तर नाही. नामदेव महाराज बसलेले आहेत का? एकनाथ महाराज लिहिताना डाव्या हाताला लाकडानी तयार केलेली पंटी, मुळात लाकूड पेट घेतं, पण लाकडानी तयार केलेली पंटी आणि त्याच्या प्रकाशामध्ये ती प्रकाशमान करून ती ज्योत पेटवून त्याच्यामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ध्यान अवस्था आपण पाहिलेली आहे, पण ज्ञानेश्वर माऊलींनी ध्यान अवस्था का स्वीकारली किंवा कशासाठी? कारण भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दर्शन जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी दाखवलं, विश्वरूप म्हणजे ह्या विश्वात असलेलं प्रत्येक रूप, चांगलं वाईट दोन्ही, साधं हिंस्त्र. आणि हे दर्शन घडल्यानंतर मुळात भगवद्गीता याचा अर्थ माऊलींना सांगायचा होता, तर त्याच्यामध्ये ते आसन ग्रहण करणं गरजेचं होतं. कारण हे सांगताना स्थिरता आवश्यक होती. तुकाराम महाराज स्वतःमध्येच रममाण असायचे आणि त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडायचे. जीवनामध्ये आपल्याला आपला देह, आपलं अचेतन मन हे कायम ऊर्जित अवस्थेत ठेवायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला त्याला सांगायचं आहे की आजचा दिवस उत्तम माझा जाणार आहे. कारण तुम्ही जे फीड करणार आहात तसंच तो देह चालणार आहे. आणि आजच्या काळामध्ये ह्याची आवश्यकता खूप आहे. कारण स्वीकारताय काय ह्याला महत्त्व आहे. सहस्त्रार चक्रात भगवंतांनी प्रत्येक सोय ही करून ठेवलेली आहे. मनुष्य कमांड चुकीची देतो,
कळ चुकीची दाबतो. एखादा पदार्थ, वातुळ पदार्थ खाताना त्याच्या मनामध्ये पहिल्यांदाच प्रश्न उत्पन्न होतो, यांनी मला गॅस धरले तर, यांनी मला जळजळलं तर, यांनी माझ्या अंगावर पित्त आलं तर. ह्या गोष्टी तो नुसत्या मनात बडबडतो, पण एक सेकंद सुद्धा जास्त मोजमाप होईल त्याच्या आधीच अचेतन संस्था तुमची ह्या सर्व तिन्ही क्रिया करायला सुरुवात करते. इतकी आपली अचेतन संस्था ताकदवान, पॉवरफुल अशी आहे. मग बसताना आपल्याला काय करायचं आहे? ती गती, एखादी आपण मंत्र करताना किती पटकन, गुरुजी सुद्धा आता गणपतीचे दिवस चालू आहेत, मंत्र जागर होतं बऱ्याच ठिकाणी, इतके जोरात आणि फास्ट, म्हणजे शब्दाचे उच्चार इतके फास्ट म्हणतात की जर शास्त्रामध्ये त्याची वेळ तासभर दिलेली असेल तर यांचं 15 मिनिटात होतं. एकमेकांशी स्पर्धा लागल्यासारखं ते म्हणत असतात. पण आपण कधीही त्याचा विचार करत नाही की हे किती चुकीचं आहे. कारण याच्यातला एकही गोष्ट तुमची अचेतन संस्था स्वीकारत नाही. जसा अभ्यास झालेला आहे तीच व्यक्ती, त्याला तो शब्द ओळख असते म्हणून ती स्वीकारते. पण तिथेही त्याला कळतं की हे खूप जरा जास्त जोरात होत आहे, पण तो काही बोलत नाही. आपण म्हणताना म्हणतो, वा किती सुंदर, किती छान त्यांचं तोंडपाठ आहे, एकदम सगळ्यांचा सूर, किती लय आणि सूर एकत्र किती छान होते. आपण ते कौतुक करतो. पण शब्दाचा दाब हा आपल्या वास्तूमध्ये उत्पन्नच होत नाही. कारण हे खूप गरजेचं आहे. एखाद्या घरामध्ये वास्तुदोष म्हणून सगळे प्रयोग केले जातात, पण त्या घरामधली दोष काही जात नाहीत. त्याची कारणं ही आहेत. आणि मुळामध्ये ह्या कृती कराच्या अगोदर जी परमेश्वराने तुम्हाला या सहस्त्र चक्राद्वारे शुद्धीकरण सांगितलेलं आहे, हे सगळ्यात मोठं कार्य आहे. जे आपल्या घरामध्ये आपल्याला दोष वाटणं म्हणजे आपणच आपल्या घराची अवहेलना केल्यासारखं आहे. ते तुम्हाला सावली देत आहे आणि सावली दिलेल्या ठिकाणीच तुम्ही त्याला नाव ठेवताय. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मदत करावी, जवळ घ्यावं आणि तुम्ही त्याच्यावर संशय व्यक्त करावा, असं झालं ते. मग सहस्त्रार चक्रामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा अंगीकार करायला लागणार आहेत. अंगीकार या शब्दाचा अर्थ असा आहे, अंगकार शब्द एक आहे, अंगीकार एक शब्द आहे आणि अंगवळण हा एक शब्द आहे. अंगीमध्ये अग्नी येतो आणि त्याला आकार आपण देतो आणि हा आकार तुमच्या देहामध्ये असलेल्या ऊर्जेला दिलेली गती आहे. जी कृती पटकन होते ती योग्य फळ देत नाही. जी कृती सावकाश होते ती योग्य फळ देते आणि नियंत्रित फळ देते. मध्ये आत्ता एका शास्त्री, पुंड म्हणून शास्त्री आहेत, त्यांचं अथर्व शीर्षावरती प्रवचन एक ऐकण्यात आलं आणि त्याने एक उदाहरण खूप सुंदर दिलं. मुळामध्ये आपण का म्हणतोय म्हणजे हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे, पण
हे मुद्दामून उदाहरण घेतो की हे का म्हणतो आपण. अथर्व शीर्षाचा अर्थ काय की थर्व हा संस्कृत शब्द आहे, गतिमान. आणि आपल्याला ती गती नको आहे, ती कमी करायची आहे. एखादी गिरनारला बरेच जण जातात, पळत पळत कोणी जातं का? सावकाश जातो. कारण सावकाश गेल्यावरती तुमच्या वैचारिकतेची, तुमच्या देहाची ती गती तिथं साधली जाते आणि तुम्हाला ते स्वरूपात तिथलं चैतन्य प्राप्त होतं. तिथं जाणारी माणसांना विचारलं तर म्हणतात काय सांगू, चढताना एवढ्या पायऱ्या चढणं आणि उतरणं वाटलं होईल की नाही, पण तिथे एक मारुती आहे असं म्हणतात की त्या मारुतीचं दर्शन घेतात आणि त्याला सांगितलं जातं की मी आता वरती वारीला जात आहे किंवा दर्शनाला दत्तात्रयांच्या जात आहे, ते पूर्ण होऊ दे. ही संमोहन क्रिया आहे. तुम्ही तुमच्या मेंदूला एखाद्या गोष्टीची सूचना देणं आणि ती सूचना मेंदू एका क्षणात स्वीकारतो. तुम्ही जेव्हा त्या मारुतीरायांच्या पाया पडता आणि त्या मारुतीरायांना सांगता की मला अमुक अमुक त्रास आहे बरं का, सगळेच जण सांगतात असं नाही, माझी चढाव उतराची प्रॅक्टिस नाही, तरी मी दर्शनाला जातोय, माझ्या पायात गोळे येतात, माझे पाय दुखतात, मी लठ्ठ आहे किंवा मी कृश आहे, माझं दर्शन व्यवस्थित होऊ दे. आणि त्याच्या पाया पडून तो नारळ फोडतात. नारळ फोडतात की नाही माहीत नाही, पण फोडत असावेत. आणि मग त्या पहिल्या पायरीला नमस्कार करून जातात असं ऐकलंय. तर ही कृती तुमच्या सहस्त्रार चक्राशी निगडीत आहे. कारण जिथनं तेव्हा तुम्ही निघता तिथं तुम्ही तुमच्या मनाला हे देता की आता हे तुला पार करायचं आहे आणि ते तू उत्तमरित्या पार करणार आहे, तुला कुठलीही अडचण येणार नाही. ही झाली विचार करणारी एक व्यक्ती. दुसरी व्यक्ती हीच कृती करते आणि बाहेर येते आणि ते शिखर बघत असेल आणि त्याच्या छातीत धडकी भरते, अरे बापरे हे तर जरा जास्तच आहे, मी चढीन की नाही हा प्रश्न. याच्यात नाही हा शब्द जो आहे, मी चढीन की नाही हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा अचेतन मन आपल्या देहाला सांगतं की अडचण निर्माण करायची. ही सिस्टीम, ही योजना भगवंतानी प्रत्येक देहामध्ये जन्मताच रुजवलेली आहे. आणि मग जे ज्यांच्या मनामध्ये कुठली शंका नाही, एकदा मारुतीला नमस्कार केला जातात, ती जाड माणसं असो कुठल्या ती सहजतेने जाऊन चढून येतात. पण जी व्यवस्थित शारीरिक सुदृढ आहेत, फक्त शिखर बघून ज्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की मी चढीन की नाही, आणि ती निम्म्या वाटेमध्ये गेल्यावरती चढू शकत नाहीत, बसतात किंवा काय अजून मार्ग असतील माहीत नाही, तो अवलंबत. बऱ्याच ठिकाणी डोली असतात किंवा घोडे असतात, केदारनाथ असो किंवा अजून कुठं असो. ती डोली बघितली की त्या माणसाला वाटतं की आपण डोलीत बसावं, मी चालू शकणार नाही. हे जेव्हा ही विचार त्याच्या मनामध्ये येतो त्या क्षणी त्याच्या मनामधली सहस्त्रार चक्रामधलं त्वेद्वारातनं उत्पन्न होणारी ऊर्जा नकारात्मक गोष्टीमध्ये बदलते, त्या विचारांमध्ये बदलते आणि सांगते तू चालू शकणार नाही आहेस, आता तुझ्या पायात गोळे यायला लागले, तू ती डोली कर. ही आपणच आपल्या देहामध्ये इतकं मन
अचेतन मन इतकं पॉवरफुल आहे, स्ट्रॉंग आहे, की ते क्षणात काम करतं. विचार येत नाही. एखाद्या गोष्टीचा विचार करायच्या आधीच त्यांनी काम करून ते मोकळं झालेलं असतं. एखादा म्हणतो मी घोड्यावर बसतो, पण असं ऐकलं होतं की माझी मैत्रीण मागच्या वेळी आली होती आणि ती घोड्यावरनं पडली, घोडा घसरतो. आणि मग ती स्त्री किंवा पुरुष त्या घोड्यावर बसतो आणि थोडंसं वरती गेल्यावर कुठंतरी एखादा दगड वगैरे असतो, तो घोडा थोडासा हलतो की तिच्या मनामध्ये विचार उत्पन्न होता, आता मी पडणार. आणि पुढच्या काही वेळामध्ये ती खरंच पडते. वास्तविक त्यावेळी घोड्याचा काहीही दोष नसतो, पण हिच्या मनामध्ये या व्यक्तीच्या अचेतन संस्थेने ते स्वीकारलेलं असतं की घोड्यावर बसणं म्हणजे किंवा थोडासा घोडा हल्लं की पडतोच माणूस. आणि ती स्वतःहून पडते, म्हणजे शरीर ही कृती करते. आणि ही कृती केल्यानंतर अचेतन मन तिथंच थांबतं, कारण ही तुम्ही तुमच्या देहाला दिलेली कमांड आहे. म्हणून आपण आपल्या देहाला, आपण स्तोत्र म्हणतो, आपल्या ज्या हिंदू संस्कृतीमध्ये जे संस्कार सांगितलेले आहेत की सकाळी उठल्या उठल्या आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं. का करावं? तर आपल्या अचेतन संस्थेला ती केलेलं ती कमांड असते त्या दिवशीची, की तुला बाबा आता माझा आजचा दिवस आहे हा व्यवस्थित घालवायचा आहे. कोणाला तरी सांगून ठेवलं, पण हे सांगताना मनामध्ये जर शंका आली की देवा जरा आजचं बघून घ्या, माझं हे काम होणं खूप महत्त्वाचं आहे, ते जर झालं नाही ना तर काहीतरी घोटाळा होईल. म्हणजे मनुष्य अगोदरच नकारात्मकता तिथं निर्माण करतो. आणि अचेतन संस्थेचं हे वैशिष्ट्य आहे की नकारात्मक ती पटकन स्वीकारते. त्याचं कारण असं, मनुष्य देह हा नकारात्मकदृष्ट्या 87% परिपूर्ण असतो आणि फक्त 13% पॉझिटिव्ह विचार त्याच्या डोक्यात असतात. मुळामध्ये गणित उलटं असायला पाहिजे, पण हे असं म्हणजे नकारात्मकता ही तुमच्या देहाला, तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी गोष्ट आहे, जी सहस्त्रार चक्राच्या मार्फत काम करते. रावणाला मंदोदरींनी सांगितलेलं होतं की तुम्ही हराल, सगळे हरले, इंद्रजितही हरला, आता तरी विचार करा. आणि त्या क्षणी रावणाच्या मध्ये आलेला विचार हाच त्याच्या कालाला कारणीभूत ठरला. आधी ठरलं होतं बाकी सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या, पण वैचारिकता त्या क्षणी ढासळली. आज एवढे माणसं हाय ब्लड प्रेशरनी कोमामध्ये जात आहेत. माझ्या ओळखीचे आत्ताच्या आत्ता ह्या 2 आठवड्यामध्ये 6 ते 7 जण कोमामध्ये गेलेले. त्यातले एक जण ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांच्या कोणीतरी आजी आहेत. त्यांना सांगितलं एक काम करा, आता झालेलं आहे ना, डॉक्टरांनी आता सगळं सांगितलेलं आहे ना की काही उपयोग नाही आहे, मग आपण एक एक्सपेरिमेंट करू. म्हटलं ओम आदित्याय नमः हा जप करा आणि त्या आजींच्या ओठांना हिरवीगार मिरची लावा. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने त्या आजी गेलेल्या होत्या, त्यांचा मेंदू काम करणं बंद झालेलं होतं. पण जिथं वैद्यकीय शास्त्र थांबतं तिथं पहिल्यापासून अध्यात्मशास्त्र आहे, राहतं आणि तेच काम करतं. आणि त्यांनी ते खरंच त्या विश्वास ठेवून त्यांनी केलं. आणि 4.5 महिने दीनानाथमध्ये असलेल्या त्या आजी काल
डोळे उघडले त्यांनी. हे कारण सांगायचं असं आहे की आपल्या देहामध्ये फक्त त्यांना रोज त्यांच्या नातीला सांगितलं होतं, ओम आदित्याय नमः म्हणा आणि आजीला सांगा, आजी तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे, आजी तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे, आजी तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे. हाच जप करायचा. जो कोणी येईल त्याला त्या आजींकडनं जे काही आवडीचं त्या आयुष्यात त्या आजींनी केलेलं आहे तर ते फक्त मागायचं, मोठ्याने मागा. आणि लाज नसावी, हा जपच आहे. शब्द आहे, शस्त्र आहे, तेच काम करतं. आणि त्यांनी काल परवा पहाटे त्यांनी डोळे उघडले. म्हटलं चालू ठेवा आता, मिरची हे करा. आता डोळे उघडल्यानंतर असा अडचण झाली की आता मिरची तिखट लागली तर डॉक्टरांनी लगेच केलं, तुम्ही मिरची कशासाठी हे केलीत, त्यांना त्रास झाला तर. आता माणूस तुम्ही स्वतःहून सांगताय की ब्रेन डेड आहे आणि त्रास कसा होईल. हे कोणाला नावं ठेवायची नाही आहेत. ह्याच्यामध्ये शास्त्र आहे, अध्यात्म दिलेलं आहे. दुर्दैवाने त्याच्यावरती पुढं संशोधन झालं नाही आणि कोणी करत नाही. की ब्रेन डेड म्हटल्यानंतर लगेच व्हेंटिलेटरवर ठेवून पैसे जेवढे जमा झाले तेवढे करून तो देह मोकळा करायचा. पण तुम्ही जर कृती केली नाहीत, जर आपली हिंदू संस्कृतीमध्ये जर काही मंत्रशास्त्र आहे ते अभ्यासलं नाहीत, अशा ठिकाणी जाऊन ती जर संधी दिली नाहीत तर ते खरंच आहे की नाही हे कळणार कसं लोकांना. आणि नंतर मग त्या डॉक्टरांनी सांगितलं, लेडीज डॉक्टर आहेत त्यांना तपासणाऱ्या, की होऊ शकतं, असं काही सांगता येत नाही. एखादं औषध काम, आपण एवढे त्यांना अँटीबायोटिक्स आणि हे देतोय, एखादं काम करून जातं. कदाचित त्यांनी सुद्धा झालं असेल असं मी म्हणत नाही. पण जेव्हा तुम्ही आता त्यांच्या नातेवाईकांना सांगताय की अजून किती दिवस असं ठेवणार, म्हणजे सगळे हात टेकलेले आहेत, याचा अर्थ तुम्ही नंतर देणारी औषधं ही तुम्ही त्यांच्याकडनं पैसे काढण्यासाठी घेताय. थोडासा बोलताना इथं विषयांतर होतंय, पण ही आजची गरज आहे की हे कळलं पाहिजे की आपण काय करतोय. कारण याच्यावर संशोधन झालेलं आहे, आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे की मनूचा प्रवाह हे पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख आहे. प्रकाश आमटे, बाबा आमटे हे तिथल्या रुग्णांवरती भूल न देता त्यांना टाके घालायचे. मेंदूचं ऑपरेशन केलेलं आहे. म्हणजे विचार करा कसं केलं असेल. तर या अचेतन संस्थेला कमांड देऊन इतकी पॉवरफुल आहे. आणि त्या आजींना सांगितलं मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, की त्या मेंदूला ते आठवण होते की अरे आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. आणि ती ताकद ही भगवंतानी आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये पेरलेली आहे. फक्त ती तेव्हा जागृत केली तेव्हा, कारण इतर वयाच्यामध्ये वेळेमध्ये आपण दिवसभरामध्ये इतर गोष्टींमध्ये एवढे व्यस्त असतो की आपण आपल्या देहाचा अभ्यासच करत नाही. आपण कधी आपल्या कानांशी बोलत नाही, आपल्या नाकाशी बोलत नाही, आपल्या कपाळाशी बोलत नाही, मानेशी बोलत नाही, छातीशी बोलत नाही. फक्त त्यांनी त्यांची कामं ती करत राहतात. कधी विचार केलाय का की हृदय आहे, हृदय थांबलं कीच कळतं की हृदय थांबलं. पण असा कधी विचार केला की अरे तू झोपला आहेस, तू झोपला आहेस, पण ते हृदय तू आतमध्ये चालवणारा कोणतरी आहे. कुठं आहे पॉवर सप्लाय आतमध्ये. मग कुठली ऊर्जा चालवतीये. तुला स्वप्न पडतात, तुला असं वाटतं की झोपेमध्ये मी केलेली ही गोष्ट खरंच इकडं फिरून आलो, तिकडं फिरून आलो. हे का होतं. असा कोण आहे
की जो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. अशी सोय आहे का? आपण बाहेर नंतर जेव्हा मशीन्स लावली जातात, आपण बघताना म्हणतो अरे हा व्हेंटिलेटरवर ठेवलाय, याला अजून कुठली सीपॅक बायपॅक ही मशीन्स लावली आहेत. पण मुळात भगवंतानी तुम्हाला देहामध्ये हीच मशीन दिलेली आहे, तर ती कार्यान्वित आणि ती कार्य कशी करतात ह्याचा कधी आपण विचार करतो का? मला झोप आली, जेवलो, झोपलो. पण त्या हृदयाशी बोलतो का की अरे बाबा तू माझ्यासाठी अविरत काम करतोयस? कारण ती अचेतन संस्थेला त्या भगवंतानी कमांड देऊन प्रोग्रॅम करून पाठवलेला आहे. पण तुम्ही जर त्याच्याशी बोललात, तुम्ही जर तुमच्या देहाला झोपताना सांगितलं, हृदयाला सांगितलं, हृदयावरती हात ठेवून रामरक्षा म्हणा. कशासाठी? रामरक्षामध्ये म्हणताना सगळ्या आपण काय रामरक्षा आहे, मी माझ्या मुलाला तिथं संस्कार वर्गात टाकलं आहे, तिथं अगदी डोळ्यावर हात ठेव म्हटलं की डोळ्यावर हात ठेवतात, कानावर ठेवलं की कानावर हात ठेवतात. अरे हे समजून घ्या, तुमचाच मुलगा त्याच्याच देहाला संमोहित करतोय. हा संमोहनाचा प्रकार आहे जो रामरक्षेमध्ये दिलेला आहे. माझ्या भाऊंचं हा राम रक्षण करो आणि भाऊंना हात लावायचा. माझ्या डोळ्यांचं हा राम रक्षण करो असं म्हणायचं आणि डोळ्यांना हात लावायचा. त्याचं कारण असं की तुम्ही तुमच्या अचेतन संस्थेला त्या क्षणी रामरक्षा म्हणताना कमांड देता. रामरक्षा रोज का म्हणायची? तर त्याच्यासाठी म्हणायची की तुम्ही तुमच्या देहाला चार्जिंग करत असता, त्या देहाला सांगत असता, देहामधल्या त्या सर्व इंद्रियांना, ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रियांना तुम्ही सांगत असता की बाबा रे तू आहेस म्हणून मी आहे. मग चव गेली, वास गेला की कळतं करोना झाला काय. पण कधी विचार केला नाही की हीच कशी काय गेली, ना वास कसा काय गेला आणि चव कशी काय गेली, याचा विचार करत नाही. माझ्याकडं एक जण येतात, ते प्राणिक हिलिंगमध्ये सुद्धा एक्सपर्ट आहेत, रेकीमध्ये सुद्धा एक्सपर्ट आहेत. आणि त्या गृहस्थांची 7 जणांची फॅमिली आहे. ते धरून 6 जणांना करोना झाला, पण ह्या व्यक्तीला काही झाला नाही. आणि त्यांना म्हटलं काका तुम्हाला कसं काय झालं नाही हो? तर म्हटले काही नाही, सकाळी उठल्यावर देहाला सांगतो आपल्याला नको त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आहे, जग काही का म्हणेना. म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे. आपण हाक मारतो म्हणून समोरचा येतो. तसं तुम्ही तुमच्या चैतन्यमय अवस्थेत सहस्त्रार चक्राला कमांड देता स्वतःच्या विचारांनी, म्हणून ती शक्ती कार्यान्वित होते की जी आपल्याला नको आहे. अथर्वशीर्ष म्हणताना सुद्धा तीच आहे. कुठनं जातो? पर्वतीला गेलो, चढायला तिथनं सुरुवात केली आणि वरती गेला, पळत 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 वर गेला. अरे पण शेवटी टोक आला तर थांबलास. धावणारा विद्यार्थी धावतो, स्पर्धेमध्ये 100 मीटरच्या पळण्याच्या स्पर्धा असो, 500 मीटरच्या असो, इतका जीव खाऊन धावतो. पण जिथं शेवटची दोरी लागली असेल तिथं तो थांबतो, तेव्हा त्याला विजयी घोषित केलं जातं. का तो पळतच राहतो. अर्थ नीट समजून घ्या. स्थिरता हीच तुमचा देह जिंकणार आहे. गती ही तुमचं मनामध्ये अस्वस्थता निर्माण करणार आहे. आणि ध्यानामध्ये हे श्वास लागला, भीती वाटली, श्वास लागला, गती वाढली, पण जे निर्णय क्षमता त्यांची उत्तम असेल. निर्णय क्षमता म्हणजे काय? तर ज्यांचं स्वतःच्या अचेतन संस्थेवरती कमांड असेल,
ती गोष्ट सहजतेने घेतात. आपल्या ग्रुपमधल्या डॉक्टरांना मी एकदा विचारलं की तुम्हाला ते प्रेत वगैरे बघताना भीती वाटत नाही का? तर ते म्हणले वाटच आहे ना. आमचं BJ मेडिकलमध्ये जेव्हा ट्रेनिंग झालं तेव्हा रात्री अमुक अमुक 1-2 प्रसंग त्यांनी सांगितले. पण मग नंतर म्हणले की अचेतन संस्थेला ही एक कमांड दिली जाते, त्याला रुजवलं जातं. हे सगळं जे आहे हे सगळं काल्पनिक आहे, ह्याच्यात काही नाही, ह्याच्यातच तुला काम करायचं आहे. आणि ज्या दिवशी हे मन स्वीकारतं, ते अचेतन मन स्वीकारतं, तेव्हा ती गोष्ट समोर असून तुम्हाला ती दिसत नाही. समोर न दिसणं म्हणजे न स्वीकारणं. एखाद्या गुरूंकडे जातो, आपण म्हणतो त्यांच्याकडे गेलो, त्यांनी अमुक अमुक मला मंत्र दिला आणि सांगितलं की तुम्ही आता ओके आहात, झालं, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे काय केलं तुम्ही? तो विचार मनामध्ये घेऊन गेला जो तुमच्याकडे होता, फक्त तुम्हाला ते दुसऱ्यांनी सांगायला लागलं. इथे एक उदाहरण मी आत्ता डॉक्टरांचं आठवलं म्हणून सांगतो. इथं पत्रा चौकात एक पेठे म्हणून दुकान होतं, आहे अजून. आता इथं दुसरे त्यांनी भाड्यानं दिले, पण एक दुकान होतं. आणि एकदा डॉक्टरांबरोबर तिथं मी अत्तर आणायला गेलो. हा जेव्हा विषय झाला, चालू होता विषय हा. पिंपळाच्या झाडावरनं त्यांनी मला हे अचेतन संस्था काय असतं ते शिकवलेलं आहे. आणि म्हणले चला, समोर गेलो. त्यांच्या दवाखान्याच्या समोरच चौकामध्ये दुकान होतं. आणि त्यांनी त्याला सांगितलं केवढा अत्तर द्या. त्या दिवशी त्यांचा मुलगा होता त्या पेठ्यांचा, आणि ते अत्तर त्या दिलं. एवढी छोटी बाटली येते ते दिलं. त्यांनी बाटलीचं झाकण डॉक्टरांनी उघडलं, वास घेतला, मला दिला. वास बघा. त्या मुलाने विचारलं कसं आहे? उत्तम आहे म्हणले. हे आपल्याकडं चांगलं उत्तमच येतं. डॉक्टरांनी सांगितलं मला केवढा पाहिजे होता, तुम्ही गुलाबात दिलं, गुलाबाचं अत्तर दिलं. त्यांनी पटकन माझ्या हातातनं बाटली घेतली, बघितलं, त्याच्यावर वाचलं. नाही, केवढाच आहे हे, काय वास येतोय केवढ्याचा. त्यांनी हातावर लावलं, वास घेतला, हे बघा ना केवढाच आहे. डॉक्टरांनी त्याच्या इथं असं जवळ गेल्यासारखं केलं. म्हणजे नाही, गुलाबाचा वास येतोय. मला म्हणले तुम्हाला कसा वास येतोय बघा. मी बघितलं, केवढ्याचाच वास होता, पण माझं मन साशंक झालं. वास केवढाचा येत होता, पण मला तिथं वाटलं डॉक्टर म्हणतायत ना याला गुलाबाचा वास येत होता, मग याला गुलाबाचाच वास असणार. मी त्यांना म्हटलं जरा मला, कारण अक्कल तेवढीच होती. कारण नाही समजा म्हटलं असतं की नाही केवढ्याचाच येतो, तर नंतर मला काय ऐकायला लागेल हा मी तेव्हा स्वभाव घाबरा होता. मग त्यांना म्हटलं नाही, हो येतोय थोडा गुलाबाचा. मग त्यांनी परत घेतला, मग आधी इथं लावला, मग इथं लावला त्यांनी. नाही हो म्हणे आहे केवढा, पण काही वेळा कसं असतं हे बाटल्या भरताना एखाद्याच वेळी इकडचा मिक्स लागू शकतो, कदाचित हिरवा गुलाबाचा सुद्धा वास असू शकेल. डॉक्टर म्हणले दुसरी बाटली द्या. मग त्याने ठेवलं, दुसरी बाटली काढली. त्यांनी आधी उघडली, आधी स्वतः वास घेतला आणि म्हटला ही घ्या, ही बरोबर आहे. मग त्याला डॉक्टरांनी प्रश्न विचारला, मग ती का बरोबर नाही? नाही, ते म्हणते ठीक आहे, ते मी कंपनीकडनं बदलून घेईन, ते काही एवढं हे नाही. त्यांनाही कळायला पाहिजे ना की आपण केवढ्याच्या ठिकाणी गुलाबाचा हे देतोय. पण ते म्हटले तुम्हाला स्वीकार आहे का पण हा गुलाबाचा वास? हो येतोय थोडा म्हटले, पण असं नक्कीच सांगता येत नाही, पण येतोय. तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. याचा अर्थ काय? की समोरच्याच्या अचेतन संस्थेचा ताबा घेणं.
संमोहनशास्त्रामध्ये हीच कृती केली जाते. तुम्ही योग्य बघत असता, पण तुमच्या अचेतन संस्थेला फसवलं जातं. प्रकाश आमट्यांचं, बाबा आमट्यांचं पुस्तक नक्की वाचा. त्या रुग्णांना ते सांगायचे, कुठल्या भाषेत सांगत असतील माहीत नाही, की दोरा का काय ज्याच्यातनं ते शिवायचे, की यांनी काय होणार नाही. आणि त्या रुग्णाच्या मेंदूवरती हे स्थित व्हायचं, की ह्या दोऱ्याने शिवलं तर त्रास होणार, ह्या दोऱ्याने शिवलं तर त्रास होणार नाही. आणि अशी त्यांनी मेंदूचं पण ऑपरेशन केलेलं आहे. म्हणजे वेदना, त्रास या सगळ्या तुमच्या अचेतन संस्थेशी निगडीत आणि त्याच्या ताब्यात गेल्यानंतर होणाऱ्या गोष्टी आहेत. आज इथं ऐकायला येणारे देव यांच्या एकदा पडल्या होत्या, त्यांच्या चेहऱ्याला पूर्ण लागलं होतं. डॉक्टरांकडे गेलं, त्यांनी सांगितलं काय उपचार करा का ऑपरेशन करा, काहीतरी सांगितलं होतं, पण त्यांनी केलं नाही. त्यांनी तो त्रास सहन केला आणि काही दिवसांनंतर ते आपोआप बरं झालं. कारण अचेतन संस्थेला आपण कमांड, त्यांची विल पॉवर चांगली आहे, पण ह्याचाच वापर मनुष्याला, जसा प्रत्येकाच्या देहामध्ये एक ठराविक ताकद दिलेली आहे, त्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या युगामध्ये मनुष्य तो वापर करत नाही, म्हणून रोग वाढलेले आहेत. कॅन्सरसारखा रोग हा याच्यामुळे होतो. अतिविचार. गुरुतुल्य डॉक्टर जितेंद्र संतोष भन्साळी एकदा त्यांच्याशी बोलताना म्हटलं की कशामुळे डॉक्टर साहेब एवढे पेशंट सध्या वाढत आहेत. तर म्हणाले फक्त विचार. इतके विचार मनुष्य करतात, नको त्या गोष्टींचे विचार केल्यानंतर ते म्हणले की ह्या विचारांना कुठेतरी एक पूर्णविराम हवा ना. सध्या मनुष्य हातात, लहान मुलं व्हिडिओ गेम खेळतात, ते इतकी त्याच्यामध्ये तल्लीन होतात की तो मोबाईलचा स्क्रीन दाबतात हाताने मोठा आणि त्यांच्या हातातली ताकद वाया घालवतात. आणि आई वडिलांना त्याचं भूषण वाटतं की ही लेवल माझा मुलगा पास करतो. हे सगळं भयान चित्र आहे. कारण ही आपल्या अचेतन संस्थेला, सहस्त्रआर चक्राला निर्माण होणारा सगळ्यात मोठा धोका आहे. जुन्या काळी एवढी मेडिटेशन सेंटर्स, एवढे प्रोग्रॅम्स हे कधी नसायचे. कारण एक शिस्त होती, एक रीत होती, आणि त्या रीतिरिवाजाप्रमाणे, त्या शिस्तीप्रमाणे मनुष्य देह हा उत्तम प्रकारे कार्यान्वित होता. पण सध्या झोपेतनं उठल्यानंतर पहिल्यांदा त्याला मोबाईल बघायला लागतो. कारण झोपतानाच आलेलं असतं की उद्या सकाळी अमुक ह्याचा मेसेज येईल, अमुक ह्याचा येईल. म्हणजे अचेतन संस्थेला तुम्ही विनाकारण कमांड देऊन ठेवता. आणि ह्या विनाकारण गोष्टी तुमच्या देहावरती परिणाम करतात आणि शरीरामधली जी ऊर्जा आहे ही दूषित करतात. आणि सहस्त्रार चक्रातल्या देवता त्यांना जे खाद्य दिलेलं आहे, आज्ञा चक्रामध्ये महाकाली पण आहे आणि महालक्ष्मी पण आहे. मग तुम्ही खाद्य काय पुरवलं आहे, ती शक्ती तिथं कार्यान्वित होते. एखाद्या घरामध्ये काहीही झालेलं नसतं, पण एखादी खिडकी वाजते, सिनेमामध्ये आपण बघतो, कोणीच नसतं, नुसतीच खिडकी आपटते आणि तो पडदा हलवतात आणि मागं म्युझिक देतात. पण ते जर म्युझिक दिलं नाही आणि नुसता जो पडदा हल्ला, तर त्या मनावरती तेवढा परिणाम होत नाही जेवढा तो म्युझिक दिल्यावरती लगेच होतो. मग तिथं कोणी आहे का, तर नसतं, पण तो आभास निर्माण केला जातो आणि तुमच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. तसं सहस्त्रार चक्रामध्ये स्वच्छता करताना, आपल्या देहाची स्वच्छता करताना ध्यान करणं म्हणजे परत
ध्यान या शब्दाचा अर्थ एका जागेवर बसून डोळे मिटले की स्थिरता तर नाही. सोहम क्रिया, अमुक क्रिया, आपल्या श्वासावर लक्ष द्या. योगिनीताईंकडे जातो, त्यांनी किती वेळा सांगितलं की श्वासावर लक्ष द्यायचं. श्वासावर लक्ष द्यायचं म्हणजे गती कमी करणं. विचार कमी झाले की आपोआप गती कमी होते. तुमच्या मनामध्ये एक विचार उत्पन्न झाला की ताबडतोब श्वास वाढतो. ज्याचं हॉस्पिटलमध्ये कधी भेटायला गेलं की जो ॲडमिट असतो त्याच्याशी तुम्ही काही बोलला, तो काही बोलायला लागला की तिचं लगेच ब्लड प्रेशर वाढायला लागतं. ते ठोके ग्राफ लगेच असा व्हायला लागतो. का होतो? तो विचार. आणि हे विचार मनुष्य देहावर सरळ परिणाम करतात. म्हणून ध्यान मार्गांसुद्धा तेव्हा योगिनी त्यांनी सांगितलं होतं की श्वासावर लक्ष द्या. श्वास ऐकू आला पाहिजे, सोहम ऐकू आला पाहिजे. म्हणजे आपल्या देहाची गती, वैचारिक गती आपल्याला कमी करायची. आणि ती कमी करण्यासाठी आपल्याला भौतिक गोष्टीतनं मोकळं होता आलं पाहिजे. गरज आहे का? ठीक आहे, करा. पण गरज नाही आहे न करू नका. हा जेव्हा स्वभाव तुम्ही स्वीकाराल तेव्हा कुठेतरी हा बदल होणार आहे. आजचे वाढणारे रुग्ण आणि बाजूला घडणाऱ्या घटना, आज दवाखाने फुल भरून चाललेले आहेत. ह्याची कारणं नुसती औषधं दिली तर नाही. आपल्या देहावरती काय परिणाम होतोय हा मनुष्य अजूनही विचार करत नाही. याच्यासारखं दुर्दैव आहे की तो मनुष्य विचार करत नाही. आणि ह्याच्यामुळं वयाचं अंतर, मृत्यूचं प्रमाण हे आता 45 ते 50 येऊन ठेपलेलं आहे. कारण देहाची जी भगवंतांनी सांगितलेले आहेत की तुझं हृदय तुझ्या आयुष्यामध्ये एवढं, एखादं मशीन आपण घेतो किंवा एखादी कार आपण खरेदी करतो तेव्हा त्याची वॉरंटी गॅरंटी दिली जाते. एवढं रनिंग 72,000 किलोमीटर किंवा 3 वर्ष, असं एक उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे 72,000 झाल्यानंतर ती कार फेकायला लागणार का? तर नाही. पण गॅरंटी तोपर्यंत निश्चित आहे हे कंपनी सांगून देते. तसं भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुला हे मी दिलेले श्वास आहे, हे इतके तुला दिलेले आहेत, त्याचा वापर कसा करायचा तू कर. 72,000 किलोमीटर चालणारी गाडी तुम्ही जर अविरत चालू ठेवलीत तर ते महिन्याभरात संपणार आहे. 72,000 होणार आहेत तुमचे. पण ती जर सावकाश चालवलीत, गरजेपुरती चालवलीत तर त्याचं लाईफ हे वाढणार आहे. पण ती जर चालवलीच नाहीत तरी ती गंजणार आहे. विचार जर केलाच नाहीत तर बुद्धी गंजणार आहे. पण अविचार केलात तर ऱ्हास होणार आहे. म्हणून योग्य विचार, प्रमाणात विचार, या दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे. सहस्रार चक्रामध्ये आम्हाला एक कृती सांगितली होती की सोपी कृती आहे. हात असा धरायचा. उजवा हात जो आहे हा माझा उजवा हात आहे, तुम्हाला दिसताना डावा दिसत असेल तर उजवा हात समोर धरायचा आणि डावा हात जो आहे तो आपल्या चेहऱ्याकडे धरायचा. आणि फक्त सकाळी उठल्यावरती करायचं, मला करायची कामं, आणि हात पुढं न्यायचा. आणि ती कामं जी केली की मला अमुक ठिकाणी जायचं आहे, मला तमुक ठिकाणी जायचं आहे, तर ते गेलं नाही तर काय होईल? काही अडणार आहे का? ते जर अडणार नसेल तर एक हात हळूहळू पुढे घ्यायचा आहे. आणि ज्या दिवशी तुमचा हा हात मागं जाईल आणि हा हात पुढे येईल त्यावेळी तुम्ही जिंकलात. पण मला उठल्या उठल्या अमुक करायचं आहे, पोळ्या करायच्या आहेत, स्वयंपाक करायचा आहे, ह्यांना जेवायला वाढायचं आहे, हे द्यायचं आहे. मग मुलं जेवाने हाताने घेऊ शकतील का? घेऊ शकतील. स्वयंपाक केल्यानंतर ती गरम करून घेऊ शकतील का? घेऊ शकतील. ह्या म्हणजे ज्या गोष्टी मनुष्य त्याच्यात गुंतवून घेतो आणि आपण म्हणतो की तुम्ही लाड करून ठेवलेत, तर हे थांबणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्याचंही नुकसान करत असता आणि स्वतःचंही करत असतात. म्हणून ज्या पक्षी असतात
हे पिल्लांना एकदा स्वतःचं ते अन्न खायला लागले की त्यांच्यापासून मोकळे होऊन जातात, त्यांच्यात परत अडकून राहत नाहीत. कारण जोपर्यंत स्वतःच्या पंखामध्ये बळ आणता येत नाही, आणि तेव्हा त्या पक्षिणीला कळतं की आता माझ्या पिल्लांच्या पंखामध्ये बळ आलं आहे, तेव्हा तिला काही भावना नसतील का, प्रेम नसेल का, ती एवढी प्रेमाने जी भरवते, मग ती एका क्षणात तोडते कसं? कारण तिने जर ते तोडलं नाही तर त्या पिल्लांचा नाश होणार आहे. कारण ती अपंग होऊन राहणार आहेत, ती अधू होऊन राहणार आहेत. कारण त्यांच्या पंखातलं बळ ही त्या पिल्लांची आईच हिरावून घेणार आहे. आणि त्यांना खायला घालून त्यांना विस्मरण होईल त्या पिल्लांना की मला पण उडता येतं. म्हणून पहिल्यांदा प्राणी किंवा पक्षी हे पिल्लांपासून वेगळे होतात. हा या सहस्त्रार चक्राचाच भाग आहे. आज सगळ्यांकडे गौरी जेवण आहे, तर आज भाग इथंच थांबवतो. पुढच्या रविवारी परत भेटू. श्रीराम.